का तर तू एवढ्या दिवसापासून पटवून ठेवला दिवस नाही वर्ष झाले. तर तू वर्ष झाली आता तू हो रे. तर तुझी वय झाली उमर झाली आणि 3 रुपयाची कमाई नसेल तुझी. कमायचे सोड. हिच्या मम्मी पप्पाला माहित चालला होता ना, आता परून आणणं पडला. हिने तुझा फोन केला, फोन स्विच ऑफ केला होता हिच्या घरचा, बेंडून ठेवला होता. तर मला परवून आणला पडला. हिच्या दोस्तासोबत तर परवून आणलो मी आता. मग तर तू त्या दोस्ताईले त्याला बी नाही समजला एवढा सुंदर पोरगा आणि एवढी चांगली बिचारी आपली जिंदगी बरबाद करत आणि अशी पोरापोरी जिंदगी सुरू झाली ना माझ्या माय आता. कायची जिंदगी सुरू झाली कशी जिंदगी सुरू झाली म्हणतात हे अशी नाटक का. नाटक नाही, ह्याच घरून चालू होणार आहे. मोठा घर बनवून आम्ही. का मोठा घर बनवशील का करशील मला काय समजून नाही राहिला तुझ्या. पण हे असे काम नाही आवडले मला. तू कोटी राहता का जाय पायत बसत जाणी ना उठा घरात मी नाही ठेव काय जाऊ पाय शिवण तुला जोडते शिवण तू सांग मम्मी मी खरंच काही नाही केलं. आता शिवण मी काहीच नाही केलं. तुझा असर पडला का. माझा काय असर पडलं मी काय केलं. मला मी असे काम करतो का. मी पोरगी पटवून आणतो का. पोरगी पटून ते पोरगी रेल्वे स्टेशनवर भेटली होती. मग फस गया सी तुझ्या कसर लागली मला वाटत होतं का. मी मनामध्ये नाही का डाऊटच करत होतो का तू हा भूषण बी तसाच करल. तर तसाच केलं बाई आणलं नाही एवढी सुंदर पोरगी घरी परवून. म्हणजे मायवाली सुंदर नाही आहे का. नाही ना पण तुझे मायबाप का म्हणतील गो. माझे माय बाप काय म्हणतील म्हणा शिवलला पोरगी घेऊन पण आला म्हणून राहिले कुठे तू. काय मग तू परवून आलास.